त्यांनी पंचांनी इकडे लक्ष द्यायचं. जर 5 मिनिटात जर सामना चालू झाला नाही तर 2 रनची पेनल्टी लागेल एम सी सी संघाला. 5 मिनिटं सामना चालू झाला नाही तर 2 रनची पेनल्टी एम सी सी संघाला राहील. नियम सर्वांना सेम असणार आहेत. तिसऱ्या फेरीतला पहिला सामना श्री स्पोर्ट विरुद्ध एम सी सी. दोन्ही होम संघ आहेत. दोन्ही संघांना या खेळपट्टीची जाणीव आहे. खेळपट्टी कशा प्रकारे खेळते आहे, बाउंड्री लाईन पूर्ण पिचची या दोन्ही संघांना माहिती आहे. एम सी सी संघासाठी पहिलं षटक घेऊन येते ओमकार पाटील. स्ट्राईकवरती आहेत वैभव पाडावे. या ठिकाणी लेग अंपायर अतिदक्ष सिद्धांत भाले आणि मंथन जाधव. स्ट्राईक एंडवरती वैभव पाडावे. बॉलिंग करतील ओमकार पाटील. पहिला चेंडू हलक्या हाताने खेळलेला चेंडू एका धावेसाठी. रुकेश कांबळे यांनी सुरेखपणे हाताळलेला चेंडू. 1 धाव पूर्ण. संघाची धावसंख्या 1 चेंडू 1 धावा. दुसरा षटक आणि पंचांचा निर्णय वाईड. अतिरिक्त धावा ओमकार पाटील यांच्या षटकामधून. परत एकदा फिरकावण्याचा प्रयत्न परंतु गचा क्षेत्ररक्षण आणि डिक्लेअर स्वरूपात गेलेली 1 धाव आणि अशा प्रकारे संघाची धावसंख्या होते 3. 2 चेंडू 3 धावा. हलक्या हाताने केलेला चेंडू डिक्लेअर स्वरूपात 3 चेंडू 4 धावा. या ठिकाणी संथ गतीने चालत असलेली खेळपट्टी 3 चेंडू 4 धावा. षटकातील चौथा चेंडू घेऊन ओमकार पाटील. भिरकावलेला चेंडू तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. काय क्षेत्ररक्षण केलं या ठिकाणी. सुंदर असं क्षेत्ररक्षण कुंदन यांच्याकडून. जेवढी चांगली गोलंदाजी तेवढंच चांगली साथ क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून कुंदन यांच्या वतीने. 5वा चेंडू भिरकावून दिलेला लेग साईड दिशेने परंतु 1 धाव डिक्लेअर स्वरूपात. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 6. 5 चेंडू 6 धावा. शेवटचा चेंडू घेऊन येते ओमकार पाटील. बॅकफुटला जाऊन आणि या ठिकाणी गडी बाद. वैभव पाडावे यांना पवेलियनमध्ये माघारी जावं लागेल कारण की अंडरआर्म क्रिकेट बॉक्स स्पर्धेमध्ये षटकाराला किंमत नाही मित्रांनो. षटकार म्हणजे OUT आऊट. मोळी झाला. श्री स्पोर्ट्सला मोठा हादरा लागलेला आहे वैभव पाडाव्याच्या रूपात. वैभव पाडावे यांच्या रूपाने श्री स्पोर्ट्सला चांगला मोठा हादरा लागलेला आहे आणि या ठिकाणी 6 चेंडू 6 धावा. 6 चेंडूचा षटक टाकून ओमकार पाटील बाजूला. बघूया संघाचं दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतील रुकेश कांबळे उर्फ लालू. बघूया आपल्या संघासाठी काय योगदान देत आहेत. पहिला चेंडू घेऊन येतील ते रुकेश लालू. पहिला चेंडू आकडा करतात स्ट्रेट आणि तेवढीच चांगलं क्षेत्ररक्षण सुजल यांच्याकडून. काय आजच्या दिवसामध्ये काय फिल्डिंग केली आहे सुजलने. सुजल यादव यांनी काय फिल्डिंग केली आजच्या दिवसामध्ये. अक्षरशः स्वतःला झेपून दिले. शेवटी म्हणतात ना गोलंदाजाला क्षेत्ररक्षणाची साथ भेटली तरच गोलंदाज चांगल्या आत्मविश्वासाने बॉलिंग करू शकतो. टप्प्याचा टप्पू हलक्या हाताने खेळलेला परंतु 1 धाव घेण्यात यशस्वी. किती बॉल 2 बॉल. सुंदर असा आणि निर्धाव चेंडू. 3 बॉल 8 रन. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 8 रन. चौथा चेंडू घेऊन येतील ते लालू.
आकुडापाट खूपच चांगला चेंडू, तेवढं त्याचं क्षेत्ररक्षण. बघूया फेकी होते का फेकी, आणि या ठिकाणी पंचाकडे दाद मागितले रोहित चव्हाण यांनी. दोघं पंच सिंधात भालिया आणि मंथन जाधव दोघांमध्ये समन्वय करून डिसिजन देतील. बघूया डिसिजन काय असेल. तुक 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 तुक. आणि या ठिकाणी मैदानातील पंचांनी तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली आहे. बघूया तिसऱ्या पंचाचा निर्णय काय असेल तो. या ठिकाणी अत्यंत हुशार फेकी झाली होती. रोहित चव्हाणनी चेंडू अलगद कॅप्चर केला आणि धावचीची मागणी केलेली आहे ती तिसऱ्या पंचांकडे. या ठिकाणी मैदानातील पंच सॉफ्ट सिग्नल आउट आहे. तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली या ठिकाणी. काय घडतंय मित्रांनो मैदानात. अतिशय चुरशीची लढत या ठिकाणी. दोन्ही होम संघ या ठिकाणी खेळत आहेत, श्री स्पोर्ट आणि MCC. या ठिकाणी तिसऱ्या पंचाकडे दाद मागितली आहे. बघूया काय निर्णय देतील तिसरे पंच. मैदानातील सॉफ्ट सिग्नल आहे आउट. OUT आउट. आणि या ठिकाणी तिसरा पंचा Out निर्णय झालेला सुद्धा आहे. आउट असेल. OUT आउट. आणि या ठिकाणी माघारी वर्तावं लागतं आहे ते. या ठिकाणी माघारी परतावं लागतं ते निशांत यांना. आणि पुढचा फलंदाज येतोय तो विष्णू. धडाकेबाद फलंदाज. धडाकेबाद फलंदाज. त्यांची शैली अतिशय वेगळ्या दर्जाची, त्यांचा स्टान्स वेगळ्या दर्जाचा. बघूया आपल्या संघासाठी काय करतील विष्णू. आणि 4 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 8. पुढील फलंदाज आले ते विष्णू. बघूया आपल्या संघासाठी काय करतील. चौकारांची आवश्यकता. 5वा चेंडू आणि या ठिकाणी षटकार. विष्णू यांच्या
बॅटमधून एक षटकार येतोय आणि षटकारामध्ये मित्रांनो अंडरआर्म क्रिकेट बॉक्समध्ये षटकाराला महत्त्व 0 आणि या ठिकाणी माघारी परतावं लागतंय ते विष्णू यांना. या ठिकाणी आणि या ठिकाणी कैलासवासी पद्माकर भास्कर मांगेला यांची नातवंड या ठिकाणी आलेली आहेत, मंचावर स्थानापन्न झालेली आहेत. त्यांचा स्वॅग खूपच वेगळा आहे आणि या ठिकाणी पंचांनी लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे. पाच चेंडूच्या समावेशाने संघाच्या धावसंख्या झालेल्या त्या 8. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येतील ते लालू. फुलटॉस चेंडू भिरकावून दिलेला आहे आणि हा चौकार. क्षेत्र रक्षणासाठी त्याने डाईव्ह मारली होती परंतु ती डाईव्ह ओमकार पाटील यांची अपुरी आणि 4 धावांचं रूपांतर श्री स्पोर्ट्स संघाच्या खात्यामध्ये. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 2 षटकांच्या समाप्तीनंतर 12 चेंडू 12 धावा, 2 षटक 12 धावा. काय समीकरण होईल? आणखीन दोन षटकांचा खेळ अजून शिल्लक राहील आणि या ठिकाणी दुखापत झाली असेल तर कृपया आयोजकांनी फर्स्ट एड किटचा बॉक्स घेऊन जायचा आहे. आयोजकांनी जर तिकडे कोण असेल फर्स्ट एड किटचा बॉक्स घेऊन जायचा. पाण्याची व्यवस्था करायची. तिकडे ओमकार पाटील मैदानावरती ठासळले आहेत. तिकडे खड्डा झाला असेल तर तोही भरून काढायचा आहे. खड्डा झाला असेल तर तो भरून काढायचा आहे. आणि या ठिकाणी धावसंख्या 12 चेंडू 12 धावा. आणि या ठिकाणी मितेश आणि विनय यांनी जर लागोपाठ 3 चौके मारले तर 1001 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे ते अक्षय कामटेकर. आणि या ठिकाणी ओमकार पाटीलसाठी टाळ्या. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला संपूर्णपणे झोकून दिलं होतं त्या चेंडूवरती आणि तेवढा सुरेख फटका श्री स्पोर्ट्सच्या बॅट्समन मितेश यांच्याकडून. या ठिकाणी पारितोषिक लागलेलं 3 चेंडू 3 चौकार आणि 1001 रुपयाचं रोख पारितोषिक. बघूया मारतील का. 12 चेंडू 12 धावा. सांघिक तिसरं आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन येतील ते लस्सी किरण प्रजापती. तिसऱ्या चेंडूतील पहिला चेंडू आपण हलक्या हाताने खेळलेला चेंडू एका धावेसाठी. एक चेंडू 13 धावा. या ठिकाणी स्ट्राईकला असेल ते मितेश गावड. तिसऱ्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन येतील ते लस्सी. फुलटॉस चेंडू मारलेला विरकावून दिलेला आहे परंतु डिक्लर स्वरूपात गेलेली धावसंख्येमध्ये भर. 14 धावसंख्या 2 चेंडू 3 षटक 2 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 14 चेंडू 14 धावा 2 चेंडू 2 षटक 14 धावा. तिसऱ्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन येतील ते किरण प्रजापती. टप्पू तेवढा चांगला क्षेत्ररक्षण. निर्धाव चेंडूची सांगता. या ठिकाणी परत धावपी होतील का? नाही. दोन्ही खेळाडूंना माघारी परतावं लागलं कारण की इथून चांगलं बॅकअप आलं त्या ठिकाणी यशच्या माध्यमातून. तिसऱ्या षटकातील चौथा चेंडू घेऊन येतील ते किरण प्रजापती. अलग हाताने हाताळलेला आणि 1 धाव संख्या पूर्ण करण्यात यशस्वी. पाचवा चेंडू आणि या ठिकाणी षटकार. काय होतं इकडे? आत्महत्या. षटकार म्हणजे आत्महत्या आणि गडी बाद. माघारी 5 चेंडू. तिसऱ्या षटकातील 5 चेंडू समाप्त. शेवटचा चेंडू किरण प्रजापती कसा हाताळतील यावरती MCC संघाचं त्याचप्रमाणे माननीय नयन मांगेला यांचंही लक्ष केंद्रित आहे त्या ठिकाणी.
त्यांना माहिती आहे, अनुभवी खेळाडू आहेत. किरण प्रजापती अतिशय अनुभवी खेळाडू आहेत. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू किरण प्रजापती कसा हाताळतील. आणि या ठिकाणी नवीन फलंदाज पपय. अलग हाताने चेंडू हाताला गेला आणि एक धावसंख्या करण्यात यशस्वी. 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 16. 18 चेंडू 16 धावा. कुंदन तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण, फक्त फेकी खराब आणि त्याचं रूपांतर एका धावसंख्येने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 17. शेवटचा षटक, दुसरा चेंडू घेऊन येतील कुंदन. स्ट्राईकवरती असतील मितेश गावड. शेवटचा दुसरा चेंडू अलगद हाताळलेला, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु मोई झाला. आणि या ठिकाणी लालू काय हसतायत लालू. हो. आणि त्यांच्या बाजूला असलेले ज्युनियर सुमित ढेकळे. शेवटच्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन येतील ते कुंदन. फुल टॉस आणि अशा प्रकारे परत एकदा बाहेर असलेला चेंडू पण त्यांना तिकडे आठवलेला आहे. परत ते त्या ठिकाणी परत धावचित होत आहेत का नाही. धाव पूर्ण. खूप चांगलं विपुल पाटील यांच्या माध्यमातून आपण उत्कृष्ट क्षेत्ररक्षण बघतोय. गरज नव्हती या ठिकाणी, पण तरी पण त्यांनी कॅच घेण्याचा प्रयत्न तरी केला. प्रयत्नांशी परमेश्वर. 5 चेंडा घेऊन येतील कुंदन पाटील. बघूया काय करतील आपल्या संघासाठी. आणि त्रिफळा चीत मितेश गावड यांना माघारी परतावं लागेल. काय चेंडू टाकलाय. उत्कृष्ट चेंडू या ठिकाणी. अरे चार चेंडू. सुंदर असा गोलंदाज या ठिकाणी. काय गोलंदाजी करतोय. मूर्ती लहान पण कीर्ती महान. काय गोलंदाजी करतोय या ठिकाणी तो. शेवटचा चेंडू काय करेल. निर्धाव टाकेल का की पप्पा चौकार मारतील का. या ठिकाणी अक्षय कामटेकर यांनी लावलेलं 1001 रुपयाचं पारितोषिक बरखास्त. शेवटचा चेंडू कुंदन पाटील. आखूड टप्प्याचा चेंडू, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. धावचित होतील का आणि पंचांचा निर्णय. OUT आऊट. आणि या ठिकाणी 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 20 धावा आणि MC संघाला 21 धावांचं आव्हान दिलेलं आहे श्री स्पोर्ट्स संघाने. बघूया MC संघ काय करतोय, त्यांची काय स्ट्रॅटेजी असेल. तोपर्यंत DJ या पुढील 21 धावांचं आव्हान असणार आहे MCC संघाला. कॅप हवे. आणि या ठिकाणी सायशा आणि त्विषा 11 यांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे.
सायशा 11 संघाचे कर्णधार आणि त्रिशा 11 संघाचे कर्णधार यांनी नाणेफेकीसाठी यायचे आणि नाणेफेकीचा आणि या ठिकाणी एमपी संघासाठी ओपनिंग करतील ते ओमकार पाटील आणि यश दळवी. त्या ठिकाणी श्री स्पोर्ट्स संघाने 21 धावांचं आव्हान दिलंय आणि इकडे ओमकार पाटील यांच्या एका चौक्या मागे काहीच लागलेलं नाहीये, काहीच. औदुक भाई टार्झन ठिकाणी काय करतील. 21 धावांचं आव्हान एमसीसी संघाला. पहिला षटक हाताळतील ते जयू. टॉससाठी यायचंय सायशा 11 आणि त्रिशा 11 संघाच्या कर्णधारांनी लवकरात लवकर, कृपया करून लवकरात लवकर आपल्या संघातील कर्णधारांना पाठवायचंय. संघाचं पहिलं षटक घेऊन येते जयू. स्ट्राईक एंडवरती असेल ते ओमकार पाटील. फुल टॉस चेंडू भिरकावून दिलेला लेग साईडच्या दिशेने आणि पंचांकडे दाद मागितली आहे. काय असेल 1-4-1 एक चेंडू 1 धावा. अतिशय कर्तृत्ववान पंच या ठिकाणी आपल्याला लाभलेले आहेत. सिद्धांत बालिया, मंथन जाधव. 1 चेंडू 1 धावा. संघाचं खातं ओपन झालेलं आहे. एका धावसंख्येने 21 धावांचं आव्हान असेल एमसीसी संघाला. दुसरा चेंडू फुल टॉस ऑफसाईडच्या दिशेने भिरकावलेला चेंडू डिक्लेअर स्वरूपात. 2 चेंडू 2 धावा. 2 चेंडू 2 धावा. या ठिकाणी जयू षटकातील तिसरा चेंडू घेऊन येतील. हलक्या हाताने लेग साईडला फिरकावलेला चेंडू डिक्लेअर स्वरूपात आणि या ठिकाणी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले ते 3 चेंडू 3 धावा. क्या बात आहे. या ठिकाणी ओमकार पाटील यांच्यासाठी एक बक्षीस आलेलं आहे नयन मांगेला यांच्याकडून आणि त्याचसोबत अवधूक भाई आणि आद्विक भाई आणि सावी बहन यांच्याकडून 1001 रुपयाचं बक्षीस. 3 लगातार 3 चौकार. परत एकदा फुल टॉस चेंडू भिरकावून दिला तिकडे बांबुगाने सुंदर क्षेत्ररक्षण आणि बघूया काय होईल इकडे. काय होईल पंचाचा निर्णय काय असेल आणि त्यांनी तिसऱ्या अंपायरकडे दाद मागितली आहे आणि पंचांनी आपला सॉफ्ट सिग्नल कळवायचा आहे. सॉफ्ट सिग्नल आउट OUT आउट. सॉफ्ट सिग्नल असेल तो आउट. OUT आउट. तितकीच काही वेळ भेटलाय श्री स्पोर्ट्स संघाला रणनीती आखायचा. या वेळेचा फायदा घ्यायचा आहे. या वेळेचा फायदा दोन्ही संघाला असेल, एमसीसी संघाला पण असेल, श्री स्पोर्ट्स संघाला पण असेल. या ठिकाणी तिसऱ्या पंचाकडे दाद मागितली आहे ती मैदानातील पंचांनी. काय असेल निर्णय. आणि या ठिकाणी OUT आउट. ओमकार पाटील डगआउट मध्ये परतताना काय बॉल्टरन आहे. त्रिशा 11 यांनी आपला निर्णय कळवायचा आहे. किती बॉल आले या ठिकाणी. त्रिशा 11 संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. जयू येतील पहिल्या षटकातील 4था चेंडू घेऊन. उलटा चेंडू यश दळवी आणि अलगदपणे हाताळलेला चेंडू आणि या ठिकाणी रनर होतील का. आणि या ठिकाणी काय होतंय. फेकी चांगली होती परंतु जयू यष्टीच्या मागे जाऊ शकले नाहीत. बॉल किती 5 चेंडू 5 बॉल किती 4 5 चेंडू 4 धावा. काय होत आहे.
काय होतंय इकडे? 5 चेंडू 4 धावा या ठिकाणी होत आहेत आणि या ठिकाणी काहीचा सामना फसलेला दिसतोय. एमसीसी संघाचा ओपनिंग फलंदाज ओमकार पटेल तंबूत. आता आले आहेत नवीन फलंदाज सुमित ज्युनियर ढेकले. बघूया संघासाठी काय करतील. या आधी झालेल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता तो. या अगोदर सायशा 11 संघामार्फत उतरवण्यात आलेल्या बिग बॅश लीगमध्ये 2 चेंडू 2 चौकार मारले होते आणि या ठिकाणी अलगद हाताने खेळलेला चेंडू. जास्त मोठ्या फटक्यांची आवश्यकता नाही एमसीसी संघाला. सुमित या ठिकाणी एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 5. 21 विन आहे. 20 झाले 21 विन आहे. आता 5 आहेत. 5च झाले ना. 2 बॉल वरती आहेत. 11. अरे भरपूर वरती आहेत रे. 15. 5 झाले ना. 5 झाले ना. 15 16 पाहिजेत ना. 18 बॉल 16. 18 चेंडू 16 धावांची आवश्यकता आहे एमसीसी संघाला. आणि जर 18 चेंडूत 16 धावा रोखण्यात यश झाले तर श्री स्पोर्ट विजयी संघ होईल. या ठिकाणी दुसरं षटक घेऊन येतील ते वैभव पाडावे. स्ट्राईकवरती असेल ते यश दळवी. मिथिलेश भगत यांचं आगमन झालेलं आहे. या ठिकाणी मिथिलेश भगत यांना स्टेजवरती आमंत्रित करण्यात येतोय. दुसऱ्या षटकातील दुसरा चेंडू अलगद हाताने खेळायला यश दळवी यांच्या मार्फत 1 रनसाठी. या ठिकाणी काय होतंय? काय समीकरण बनेल? 2 चेंडू 2 निर्धाव चेंडू आणि सामन्यात रंगत कायम होईल. वैभव पाडावे आपल्या संघासाठी काय करतील बघूया. आखूड टप्प्याचा चेंडू अलगद हाताने हाताळलेला आणि या ठिकाणी काय डगआउटमध्ये काय ऊर्जा आहे. एमसीसी संघाच्या सपोर्टर काय ऊर्जा आहे तिकडे. जरा आवाज हवाय. आवाज हवाय. सुमित ढेकले आणि हलगद हाताने ठेवलेला चेंडू एका धावसंख्येत यशस्वी. 1 धावसंख्या घेणारी यशस्वी. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 8. 4 चेंडू 8 धावा. 8 धावा 4 चेंडू. दुसऱ्या षटकातील 5वा चेंडू नो +1 आणि या ठिकाणी काय घडतंय? चुकी होते. वैभव पाडावे यांच्या हातातून चुकी होते आणि 2 अतिरिक्त धावा. 2 अतिरिक्त धावा या ठिकाणी एमसीसी संघाच्या खात्यात जुळलेल्या आहेत. या ठिकाणी संघाची धावसंख्या झालेली 10. 4 चेंडू 10 धावा. 10 चेंडू 10 धावा. दुसऱ्या षटकातील 5वा चेंडू घेऊन येतील ते वैभव पाडावे. बघूया काय करतील यश दळवी. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करतील का एका धावेवरती संतुष्ट राहतील. क्षेत्ररक्षणाची सजावट करतायत ते वैभव पाडावे. दुसऱ्या षटकातील 5वा चेंडू आणि या ठिकाणी स्वीपच्या नादामध्ये आणि हा चेंडू वाईड. WIAD वाईड. WIDE वाईड. वाईड. आणि या ठिकाणी प्रेक्षकांनी बांबू सोडून उभं राहायचंय. बांबू सोडायला सांगाय. बांबू सोडायचं तिकडून. या ठिकाणी हलक्या हाताने केलेला चेंडू. काय होत्या धावचीत होते का धावचीची संधी होती परंतु नाही.
आणि या ठिकाणी काय समीकरण झालेलं आहे? 12 चेंडू 7 धावा, 12 चेंडू 7 धावांची आवश्यकता. बारा चेंडू 7 धावांची आवश्यकता. क्षेत्ररक्षणाचे सदारोड करतील ते शशांक. मिड ऑफवरती मिडॉन मागे, दोन साईडला 2 पंच, समोर 1 पंच, त्याच्यासमोर 1 बॉलर, बाजूला सुमित ढेकले, समोर अश्रफुल, मोहम्मद अश्रफुल. बारा चेंडू 7 धावा. संघाचा तिसरं वैयक्तिक पहिलं टॅप केलेला आहे यश दळवी यांनी एका धावसंख्येसाठी. अतिशय ऊर्जा. आहा, तिसऱ्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन येतील ते शशांक. स्ट्राईकला आहेत ते यश दळवी, नॉन स्ट्राईकला सुमित ढेकळे. परत एकदा टॅपच्या स्वरूपात. काय सुंदर खेळी. क्षेत्ररक्षक त्यांना चारही बाजूने घेरून आहेत, त्यांना माहिती आहेत, त्यामुळे टॅप काढून 1 रन पाकच्या. सुंदर संयमी खेळ या ठिकाणी यश दळवी यांच्या माध्यमातून. त्यांच्या जोडीला साथ देतील ते सुमित ज्युनियर ढेकळे. या ठिकाणी काय सुंदर फटका सुमित ढेकळे नावाला. आणि या ठिकाणी अजून एक चौकार आणि नयन मांगेला यांच्याकडून 1001 रुपयाचं बक्षीस. अजून एक चौकार, 1001 रुपयाचं बक्षीस. आणि नाही मला तुम्ही द्यायचे नयन मांगेला 1001 रुपये. या ठिकाणी पारितोषिकांचा वर्षाव होतोय इकडे. शशांक यांचा चेंडू हाताळलेला आणि या ठिकाणी 1 धाव आणि 1001 रुपयासाठी मुकलेले आहेत ते सुमित ढेकळे. समोरच्या कॅमेरामॅनने या ठिकाणी इकडे थोडं लक्ष केंद्रित करायचंय. आणि या ठिकाणी एमसीसी संघाचा विजय होतोय. तिसरा विजय एमसीसी संघाचा. कॉंग्रॅच्युलेशन्स.